नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर इंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण टास्क 4 ऑन आयसोलेशन यावरील डाऊट जे आहेत ते घेणार आहोत. वन बाय वन प्रॉब्लेम आपण इथे डिस्कस करूयात. मग टास्क 4 मध्ये आपण पहिला प्रॉब्लेम विचारलेला होता बघा. अ पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग स्ट्रेट लाइन सच दॅट इट्स डिस्प्लेसमेंट ॲट एनी टाइम t is given by s equal to t cube minus 6t square plus 3t plus 4. The velocity when acceleration is 0. आपल्याला velocity फाइंड करायची पण कधी acceleration 0 असताना. मग आता बघा याचं सोल्युशन कशा पद्धतीने फाइंड करणार. मग आता डिस्प्लेसमेंट दिले आपल्याला t cube minus 6t square plus 3t plus 4. हे काय दिले आपल्याला डिस्प्लेसमेंट. आणि आपल्याला काय फाइंड करायची velocity when acceleration is equal to 0. आता यासाठी आपल्याला velocity, displacement आणि acceleration यांच्यामधलं रिलेशन माहीत पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे काय, velocity is equal to rate of change of displacement upon time and acceleration is equal to rate of change of velocity upon time. म्हणजेच काय, आपण जर डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम तर आपल्याला काय मिळणार, velocity. आणि velocityचा डेरिव्हेटिव्ह, जी velocity आली त्या velocity डेरिव्हेटिव्ह काय बरोबर घ्यायचा, टाइम बरोबर घ्यायचा. परत तुम्हाला काय मिळेल, काय मिळेल तर ॲक्सलरेशन मिळेल. हेच आपण असंही राईट करू शकतो, डी अपॉन डी टी. आणि व्हिलॉसिटी म्हणजे काय, डी एस अपॉन डी टी. म्हणजेच डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह, डी स्क्वेअर एस अपॉन डी टी स्क्वेअर. ओके. तर मग आपण अगोदर व्हिलॉसिटी ॲक्सलरेशन फाइंड आउट करूयात. तर व्हिलॉसिटी काय येईल बघा, डी अपॉन डी टी इंटू व्हिलॉसिटी डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिलेले, डिस्प्लेसमेंट टी क्यूब मायनस 6t स्क्वेअर प्लस 3t प्लस 4. ओके. हे काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. काय झालं, डिस्प्लेसमेंट. मग आता बघा आपल्याला काय फाइंड करायची, व्हिलॉसिटी. मग आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. मग आता तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला मी सांगितलाच आहे, डी अपॉन डी टी किंवा एक्स असेल टी रेस टू एन इज इक्वल टू एन टी रेस टू एन मायनस 1. आठवतोय फॉर्म्युला. ओके. ह्या फॉर्म्युला यूज करून आपण हे डेरिव्हेटिव्ह इथं फाइंड आउट करणार. मग आता बघा व्हिलॉसिटी, सो पहिलं फंक्शन येईल डी अपॉन डी टी इंटू टी क्यूब मायनस डी अपॉन डी टी, डी टीने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करतो मी इथं 6t स्क्वेअर प्लस डी अपॉन डी टी, डी अपॉन डी टी इंटू 3t प्लस डी अपॉन डी टी इंटू 4. तुम्हाला यासाठी डेरिव्हेटिव्ह येणं खूप गरजेचं आहे, तरच ह्या लेवलची प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, अदरवाईज नाहीत. मग आता बघा मी सांगितलं तुम्हाला डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युला आत्ताच, डी अपॉन डी टी टी रेस टू एन इज इक्वल येईल एन इंटू टी रेस टू एन मायनस 1. बरोबर नाही. मग आता बघा इथं टी रेस टू 3 म्हणजे एन की झाला 3, तो काय येईल पुढे. आणि टी रेस टू एन मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 मायनस आता पुढचे टर्म 6 ॲडिटीज टी स्क्वेअर, तो टी 2 पुढे येईल इंटू टी रेस टू 2 मायनस 1, कारण एन किती इथं 2 आहे, प्लस 3t 3 इंटू डी टी अपॉन डी टी दॅट इज 1 प्लस कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 4 इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय मिळतो तुम्हाला 0. मग पुढे काय येईल बघा 3 इंटू टी स्क्वेअर मायनस 6 इंटू 2 दॅट इज 12 टी रेस टू 2 मायनस 1 दॅट इज 1 प्लस 3. ही झाली तुमची व्हिलॉसिटी. ओके. दिस इज इक्वेशन ऑफ व्हिलॉसिटी. म्हणजे व्हिलॉसिटी काय मिळालं तुम्हाला इक्वेशन, v इज इक्वल टू 3t स्क्वेअर मायनस 12t प्लस 3. त्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. दिस इक्वेशन ऑफ व्हिलॉसिटी. नाव ॲक्सलरेशन फाइंड करूयात आता. ॲक्सलरेशन, मग ॲक्सलरेशन काय फाइंड करायचं आपल्याला, ॲक्सलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time, म्हणजेच डी व्ही अपॉन डी टी. ॲक्सलरेशन काय, रेट ऑफ चेंज ऑफ velocity विथ रिस्पेक्ट टू टाइम, सो डी व्ही अपॉन डी टी. मग आता इथं velocity माहीत झाली आपल्याला. velocity किती आलेली आपली, डी अपॉन डी टी इंटू velocity मिळाली आपल्याला 3t स्क्वेअर मायनस 12t प्लस 12t प्लस 3. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो ॲक्सलरेशन डी अपॉन डी टी इंटू 3t स्क्वेअर मायनस डी अपॉन डी टी इंटू 12t प्लस डी अपॉन डी टी इंटू 3.
आता प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह आहे, इथं 3 पुढे येईल, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 पुढे आणि टी रेस टू 2 मायनस म्हणजे 1 मायनस 12 डी टी अपॉन डी टी काय होईल 12 पुढे डी टी अपॉन डी टी काय होईल 1 प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण कॉन्स्टंट आहे, म्हणजे फायनल काय मिळेल 3 to 60 मायनस 12 हा काय मिळेल तुम्हाला ॲक्सलरेशन मिळेल. पण आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करायची, क्वेश्चनमध्ये काय फाइंड करायचं आहे आपल्याला द व्हेलॉसिटी व्हेन ॲक्सलरेशन इज 0, ॲक्सलरेशन 0 होईल. मग ॲक्सलरेशन 0 कधी असेल, मग इथे ॲक्सलरेशन 0 मिळेल आपल्याला कधी, जर आपण टीची व्हॅल्यू 2 टाकली तर पुट टी इज इक्वल टू देन ॲक्सलरेशन इज, मग ॲक्सलरेशन काय होईल ए इज इक्वल टू 6 × 2 मायनस 12 म्हणजे किती झालं 6 × 2 12 मायनस 12 दॅट इज 0. म्हणजेच टाईमची व्हॅल्यू दॅट इज टी इज इक्वल टू 2 पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टी इज इक्वल टू 2 का बरं पुट करतोय, कारण ह्या टाईमला ॲक्सलरेशन काय आलं 0, मग व्हेलॉसिटी काय येईल ते आपण इथं फाइंड आउट करणार. मग आपल्या व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू 3t स्क्वेअर मायनस 12t प्लस 3 बरोबर की नाही. मग आता कशी व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे, तर टीची व्हॅल्यू 2 टाकायची, सो टी इज इक्वल टू 2. सेकंड आपण सबस्टिट्यूट केलं तर काय होईल बघा इथं व्ही इज इक्वल टू 3 × 2चा स्क्वेअर 4 होईल 12 × 2 प्लस 3 म्हणजे काय होईल बघा 3 × 4 12 मायनस 12 × 2 24 समजतंय ओके प्लस 3 म्हणजे किती होईल बघा 12 3 15 15 मायनस 24 मायनस 9 बरोबर नाही मीटर पर सेकंड. म्हणजे ज्यावेळेस ॲक्सलरेशन 0 येईल त्यावेळेचा टाईम असेल टी इज इक्वल टू 2 आणि त्या टाईमला व्हेलॉसिटी किती मिळेल व्ही इज इक्वल टू मायनस 9 मीटर पर सेकंड. मग तुमचा ऑप्शनमधलं डी ऑप्शन जे आहे ते काय तुमचं करेक्ट ऑप्शन, ज्याच्यामध्ये ऑप्शन काय सांगितलं आहे व्हेलॉसिटी इज मायनस 9 मीटर पर सेकंड. म्हणजे ही व्हेलॉसिटी कधी फाइंड केली आपण, ज्यावेळेस ॲक्सलरेशन काय असेल पार्टिकलचं 0 त्यावेळेस व्हेलॉसिटी काय मिळेल मायनस 9 मीटर पर सेकंड. पण ॲक्सलरेशन 0 कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही टाईमची व्हॅल्यू किती टाकणार आहे 2 सेकंड टाकणार आहे, त्यावेळेस तुमचं ॲक्सलरेशन काय होईल 0 होईल बरोबर की नाही. ओके सो दिस इज अ सोल्युशन ऑफ फर्स्ट प्रॉब्लेम. आता बघा प्रॉब्लेम नंबर 2 बघूयात. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये विचारलं आहे बघा, इफ बॉडी इज मुव्हिंग अकॉर्डिंग टू द इक्वेशन x इक्वल टू at प्लस bt स्क्वेअर मायनस ct क्यूब वेअर x इज डिस्प्लेसमेंट a b c आर कॉन्स्टंट देन ॲक्सलरेशन ऑफ द बॉडी. आपल्याला इथं विचारलं ॲक्सलरेशन काय येईल, तर बघा ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंटमधलं रिलेशन आपल्याला माहीत पाहिजे. x काय इथं डिस्प्लेसमेंट आहे, मग ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय असतं रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी अपॉन टाईम आणि व्हेलॉसिटी काय असते रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी काय असते dx अपॉन dt बरोबर की नाही. सिन्स ॲक्सलरेशन व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय पहिल्याच प्रॉब्लेममध्ये बघितलं आपण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. मग आता इथं काय येईल ॲक्सलरेशन इज इक्वल टू डी स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर बरोबर की नाही. मग आता आपण काय करूयात सुरुवातीला व्हेलॉसिटी फाइंड करूयात नंतर मग ॲक्सलरेशन फाइंड आउट करूयात. ओके मग आता वन स्टेप बाय स्टेप जाऊयात आपण. सो पहिल्यांदा काय फाइंड करूयात व्हेलॉसिटी. मग v इज इक्वल टू dx अपॉन dt. मग आता d अपॉन dt ॲट इट इज d अपॉन dt ॲट इज डिस्प्लेसमेंट काय दिलं आपल्याला at प्लस bt स्क्वेअर मायनस ct क्यूब हे काय तुमचं डिस्प्लेसमेंट आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू t. मग v इज इक्वल टू ए कॉन्स्टंट dtचं डेरिव्हेटिव्ह काय येईल dt अपॉन dt प्लस b ॲट इट इज t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह t पुढे t रेस टू 2 मायनस 1 बरोबर की नाही मायनस c कॉन्स्टंट t 3 पुढे t रेस टू 3 मायनस 1. सो dt अपॉन dt इज 1 सो a प्लस इथे काय येईल 2b इंटू t रेस टू 1 2 मायनस 1 इज 1 इथे काय येईल मायनस 3c इंटू t रेस टू 2. म्हणजे तुमचं हे झालं इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी काय मिळालं a प्लस 2bt मायनस 3ct स्क्वेअर. मग आता आपल्याला ॲक्सलरेशन फाइंड करायचं. मग ॲक्सलरेशन काय येईल ॲक्सलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. व्हेलॉसिटी काय आली आपली व्हेलॉसिटीसाठीचं इक्वेशन आलं दॅट इज a प्लस 2bt मायनस 3ct स्क्वेअर 3ct स्क्वेअर बरोबर की नाही. मग आता बघा ॲक्सलरेशन इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 प्लस 2b आणि टीचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3c ॲट इट इज
टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 इंटू टी रेज टू 2 मायनस 1 दॅट इज 1. म्हणजे एक्स ॲक्सलरेशन काय मिळेल या प्रॉब्लेममध्ये आपल्याला, ॲक्सलरेशन इज इक्वल टू 2b मायनस 3 इंटू 2 6c इंटू टी. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आलं 2b मायनस 6ct. दिस इज अ ॲक्सलरेशन वेन डिस्प्लेसमेंट इज 80 प्लस bt स्क्वेअर मायनस ct क्यूब. हे सगळे प्रॉब्लेम कशावर डिपेंड्स आहे, डेरिव्हेटिव्हवरती डिपेंड्स आहे. मग इकडे आपल्याला ॲक्सलरेशन मिळालं, ॲक्सलरेशन किती मिळालं 2b मायनस 6ct. ओके, म्हणजेच काय इथं ऑप्शन नंबर सी जो दिलेला आहे तुम्हाला तो तुमचा ऑप्शन नंबर सी काय आहे करेक्ट आहे. ओके, सो ऑप्शन सी इज करेक्ट. आता आपण प्रॉब्लेम नंबर 3 घेऊयात. प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये काय म्हणलं बघा, द डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय, म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलं आहे बघा. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलं आहे एक्स इक्वल टू 2t स्क्वेअर प्लस टी प्लस 5. हे झालं इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. द ॲक्सलरेशन ॲट टाइम टी इज इक्वल टू 2 सेकंड इज. तर आपल्याला ॲक्सलरेशन फाइंड करायचं. ॲक्सलरेशन कधी फाइंड करायचं, टाइम टी इज इक्वल किती असताना 2 सेकंड असताना. हाच प्रॉब्लेम आपल्याला रिपीट करायचा आहे. इथं ABC कॉन्स्टंट होते, आता इथं 2 1 5 काय आहे इथं कॉन्स्टंट आहे आणि यासाठी आपल्याला ॲक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे. मग आता ॲक्सलरेशन फाइंड करायचं म्हणजे अगोदर व्हेलॉसिटी फाइंड करावं लागेल, परत त्या व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे काय मिळेल आपल्याला, तर ॲक्सलरेशन मिळेल. पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट दिलं आहे, डिस्प्लेसमेंट डेरिव्हेटिव्ह घ्या, व्हेलॉसिटी मिळेल, परत व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घ्या, काय मिळेल ॲक्सलरेशन. मग स्टेप बाय स्टेप जाऊयात सोल्युशन. ओके, मग अगोदर व्हेलॉसिटी फाइंड करूयात, कारण ॲक्सलरेशन इकडून काय आहेत dv अपॉन dt आणि आपल्याला इथं डिस्प्लेसमेंट दिले. ओके, सो सुरुवातीला व्हेलॉसिटी फाइंड करूयात. मग व्हेलॉसिटी v इज इक्वल टू dx अपॉन dt इज इक्वल टू d अपॉन dt इंटू x. खाली दिसतं की बरोबर दिसते ना. ओके, सो d अपॉन dt इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट काय दिलं आहे 2t स्क्वेअर प्लस t प्लस 5. हे काय दिलं तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलेत. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला. मग d अपॉन dt व्हेलॉसिटी v इज इक्वल टू बघा 2t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 इंटू टी रेज टू 1. बरोबर की नाही, 2 पुढे आहेत आणि टी रेज टू 2 मायनस 1 यांचा फॉर्म्युला लक्षात आलं. सो 2 मायनस 1 प्लस आता इथं टीचं डेरिव्हेटिव्ह काय येईल dt अपॉन dt इज 1 प्लस इथं 3चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 5 इथं 5चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 कारण कॉन्स्टंट आहे. ओके, सो 2 इंटू 2 4t प्लस 1 ही काय झाली तुमची व्हेलॉसिटी झाली. आता आपल्याला फाइंड करायचं ॲक्सलरेशन. हे झालं व्हेलॉसिटीचं इक्वेशन. ॲक्सलरेशन इकडून काय आहे रेट ऑफ तुमच्या व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग d अपॉन dt इंटू 4t प्लस 1. मग आता बघा ॲक्सलरेशन 4 its dtचा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dt प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 कॉन्स्टंट आहे. म्हणजे ॲक्सलरेशन काय मिळेल आपल्याला 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथं ॲक्सलरेशन टाईमवरती डिपेंड्स आहे का, नाही, डायरेक्ट किती आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला इथं व्हॅल्यू t इज इक्वल 2 सेकंड पुट करण्याची गरज आहे का, तर अजिबात गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट ॲक्सलरेशन किती मिळालं 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता त्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. आता प्रॉब्लेम नंबर 4 घेऊयात आपण. प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये असं म्हणते बघा, द व्हेलॉसिटी ऑफ बॉडी depends on time according to the equation v is equal to 20 plus 0.1 into t square. व्हेलॉसिटी दिली तुम्हाला. द बॉडी अंडरगोईंग पुढं म्हणलं आहे द बॉडी अंडरगोईंग फर्स्ट युनिफॉर्म acceleration
सेकंडमध्ये म्हटलं आहे युनिफॉर्म रिटार्डेशन, थर्ड म्हटलं आहे नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन, आणि फोर्थ म्हटलं आहे झिरो ॲक्सलरेशन. फोर्थ काय म्हटलं आहे झिरो ॲक्सलरेशन. त्यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आपल्याला हे ओळखायचं आहे. आता बघा युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी ॲक्सलरेशन टाईमनुसार प्रत्येक टाईमला ॲक्सलरेशन कसं मिळेल एकसारखंच, म्हणजे प्रत्येक वेळेस 1 मीटर पर सेकंड, पहिल्या 1 सेकंडला, दुसऱ्या 1 सेकंड सुद्धा 1 मीटर पर सेकंड, थर्ड 1 सेकंड सुद्धा कसं 1 मीटर पर सेकंड, त्याला म्हणायचं युनिफॉर्म ॲक्सलरेशन. युनिफॉर्म रिटार्डेशन म्हणजे काय, प्रत्येक वेळेस ॲक्सलरेशन काय होते सेम रेटने काय होते डिक्रीज होते, म्हणजे प्रत्येक वेळेस समजा -1 मीटर पर सेकंड पहिल्या 1 सेकंड, दुसऱ्या 1 सेकंड सुद्धा किती -1 मीटर पर सेकंड, तिसऱ्या 1 सेकंड सुद्धा किती -1 मीटर पर सेकंड, याला म्हणायचं युनिफॉर्म रिटार्डेशन. थर्ड आहे नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन, म्हणजे ॲक्सलरेशन कॉन्स्टंट नाही, पहिल्या 1 सेकंदाला 2 मीटर पर सेकंड, दुसऱ्या 1 सेकंदाला 5 मीटर पर सेकंड, तिसऱ्या 1 सेकंडला 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे इथं ॲक्सलरेशन काय होत चालतं व्हॅरी होत चालतं. आणि झिरो ॲक्सलरेशन, तर बघू ॲक्सलरेशन काय येतं, तर ॲक्सलरेशन असतं रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी अपॉन टाइम. इथं व्हेलॉसिटी दिली तुम्हाला d/dt 20 + 0.1 × t². आता याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर 20 कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0.1 ॲट इज t² डेरिव्हेटिव्ह येईल 2t. म्हणजे इथं ॲक्सलरेशनचं इक्वेशन मिळेल आपल्याला 0.2 ने मल्टिप्लाय केलं 0.2 × t. आता बघा आपण जर टीची व्हॅल्यू 1, 2, 3 या सेकंड पुट करत गेलो तर ॲक्सलरेशन काय होईल, पहिल्या 1 सेकंडला किती होईल 0.2 × 1 दॅट इज 0.2 मीटर पर सेकंड. नंतर टाईम t = 2 टाकला, t = 1 सेकंडसाठी ॲक्सलरेशन t = 2 टाकला तर किती होईल 0.2 × 2 म्हणजे किती होईल 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, t = 2. म्हणजे काय ॲक्सलरेशन कॉन्स्टंट मिळतं का प्रत्येक सेकंडला, तर नाही, ॲक्सलरेशन काय होत चाललं चेंज होत चाललं. याचा अर्थ काय इथलं जे ॲक्सलरेशन आहे ते युनिफॉर्म नाही तर काय नॉन युनिफॉर्म आहे, आणि झिरो पण नाही. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. आता आपण प्रॉब्लेम नंबर 5 घेऊयात. 5 मध्ये असं म्हटलंय बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी इज गिवन टू बी प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ इल्प्लास. म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइमचा क्यूब दिलाय. ओके, द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन ऑफ द बॉडी, तर आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन विचारले बघा. क्वेश्चनमध्ये असं म्हणलं आहे, तुमच्याकडं क्वेश्चन असणारच आहेत. 5 नंबरचा क्वेश्चन टास्क 5 मधला, याच्यामध्ये म्हणलं आहे डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी इज गिवन टू बी प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ टाइम इल्प्लास क्यूब ऑफ टाइम. देन मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन. आता मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन, मग ॲक्सलरेशन काय येतं बघा, तर ॲक्सलरेशन तुम्हाला माहिती आहे 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे, थेरॉटिकल प्रॉब्लेम आहे. तर ॲक्सलरेशन इज डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, हे माहीत तुम्हाला कसं घेतलंय, मग याचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, टाइमचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला d/dt. तर आपण घेऊयात x = दिला आपल्याला t³. आपण एक कॉन्स्टंट घेऊयात, समजा आपण एक कॉन्स्टंट ॲझ्युम केला a t³, म्हणजे सिन्स a इज कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट घेतली. आता आपण याचं ॲक्सलरेशन फाइंड केलं तर ॲक्सलरेशन काय मिळेल बघा, अगोदर व्हेलॉसिटी फाइंड करावं लागेल. व्हेलॉसिटी काय येईल dx/dt. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतला d/dt × at³. मग हे कॉन्स्टंट आहेत बरोबर नाही, ए ॲट इट इज टीचा क्यूब काय येईल 3t². याचा डेरिव्हेटिव्ह t³ चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3t². मग तुम्हाला आन्सर काय मिळेल 3at². ही काय मिळालं व्हेलॉसिटी. नाव ॲक्सलरेशन, मग ॲक्सलरेशन काय मिळेल रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो d/dt × व्हेलॉसिटी काय आहे 3at². सो आता 3 a कॉन्स्टंट आहे, तो आउटसाईडला येईल × t²चा डेरिव्हेटिव्ह किती येईल 2t. म्हणजे फायनली तुम्हाला ॲक्सलरेशन काय मिळेल या प्रॉब्लेममध्ये, ॲक्सलरेशन मिळेल दॅट इज 3 × 6 6a × t मिळेल. ओके, म्हणजे ॲक्सलरेशन मिळालं 6a × t. मग आता तिने आपल्याला मिळालं आहे इन्क्रीजिंग विथ टाईम. आपण टाईम जर इन्क्रीज केलं तर ॲक्सलरेशन काय होणार आहे ऑब्वियसली इन्क्रीज होणार आहे. काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. मग t = 1 सेकंड टाकला तर 6a मिळेल, t = 2 सेकंड टाकला तर 12a मिळेल, t = 3 टाकला तर काय मिळेल 3a मिळेल. ए इथं कॉन्स्टंट आहे, ए आणि हा ॲक्सलरेशन वेगवेगळा आहे. ओके, तुम्ही एच्या ऐवजी समजा इथं c जरी घेतला तरी झालं c. सो c
तर ॲक्सलरेशन काय मिळालं तुम्हाला 6t मिळालं, सिक्स सी टी. मग आता सी कॉन्स्टंट आहे, मग टी वेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही इन्क्रीज करत चालले. टीची व्हॅल्यू 1 सेकंड टाकली 6c मिळेल, टीची व्हॅल्यू 2 टाकली 12c मिळेल, 3 टाकली 18c मिळेल. म्हणजे तुमचं काय होतं ॲक्सलरेशन टाईमनुसार काय होईल, इथे इन्क्रीज होईल. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी करेक्ट. ओके, आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. प्रॉब्लेम नंबर, आता बघा आपल्याला प्रॉब्लेम नंबर 6 जो आहे तो थेरॉटिकल दिलेला आहे. आपण 7कडे जाऊयात. 7मध्ये म्हणलं आहे की तुम्हाला अ पार्टिकल मूव इन स्ट्रेट लाईन सच दॅट इट्स डिस्प्लेसमेंट, म्हणजे पार्टिकल ज्या स्ट्रेट लाईनवरती मूव होईल. प्रॉब्लेम नंबर 6 बघा. ओके, प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये म्हणले पार्टिकल मूव इन स्ट्रेट लाईन, अ पार्टिकल मूव इन स्ट्रेट लाईन such that its displacement at any time t is equal to s equal to t cube minus 3t square plus 2. The displacement when acceleration becomes 0. The displacement when acceleration become 0. 7 नंबरचा प्रॉब्लेम बघा हा, नॉट 6, 7 नंबर. ओके, म्हणजे आपल्याला इथं काय फाइंड करायचं आहे, ॲक्सलरेशन फाइंड करायचं आहे, पण कधी, सॉरी आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आहे. द डिस्प्लेसमेंट व्हेन ॲक्सलरेशन बिकम 0. काय फाइंड करायचं आपल्याला, डिस्प्लेसमेंट पण कधी, ॲक्सलरेशन 0 असताना. मग आता आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलं आहे एस इक्वल टू टी क्यूब मायनस 3t स्क्वेअर प्लस 2. आता याच्यावर ॲक्सलरेशन फाइंड करणार आणि ॲक्सलरेशन 0 करणार टाईमची व्हॅल्यू पुट करून, आणि ती व्हॅल्यू परत त्याच्यामध्ये टाकणार, सबस्टिट्यूट करणार आपण. तर इक्वेशन नंबर याला 1 ॲझ्युम केलं. मग आता अगोदर व्हेलॉसिटी फाइंड करूयात. व्हेलॉसिटी बिन ds अपॉन dt. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतो मी डायरेक्टली. टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3t स्क्वेअर मायनस 3 आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2t, आणि 2चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2 इज कॉन्स्टंट, त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल 0. मग काय होईल बघा, 3t स्क्वेअर मायनस 6t ही काय मिळेल तुम्हाला, व्हेलॉसिटी मिळाली. आता आपण ॲक्सलरेशन घेणार. ॲक्सलरेशन इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू d अपॉन dt. व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय आहे, 3t स्क्वेअर मायनस 6t. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा परत एकदा. मग आता 3 आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2t मायनस 6tचा येईल 6. म्हणजे फायनल काय आलं, 80 इज इक्वल टू 6t मायनस 6. मग आता ॲक्सलरेशन 0 कधी होईल बघा, ॲक्सलरेशन व्हॅल्यू आली आपल्याकडं 6t मायनस 6. आपल्याला ॲक्सलरेशन 0 दाखवायचं, म्हणजे टी इक्वल काय पुट करायला लागेल 1 सेकंड. मग ॲक्सलरेशन काय होऊन जाईल 6 × 1 मायनस 6, म्हणजे किती होऊन जाईल 0. म्हणजे आता काय टाईमची व्हॅल्यू किती 1 सेकंड आहे. मग आता 1 सेकंड कुठं टाकणार, इक्वेशन नंबर 1 मध्ये, आणि इथं काय फाइंड करणार, डिस्प्लेसमेंट. देअरफॉर पुट t इज इक्वल टू 1 सेकंड इन इक्वेशन 1. मग आता बघा s इक्वल टू टी क्यूब मायनस 3t स्क्वेअर प्लस 2. मग t इज इक्वल काय टाकायचं आहे 1. सो s इक्वल टू 1 क्यूब मायनस 3 इंटू 1 त्याचा स्क्वेअर प्लस 3. म्हणजे काय होईल बघा, 1 क्यूबचं 1 मायनस 3 प्लस, सॉरी इथं 2 3 इंटू 1 स्क्वेअर 1 प्लस 2. 2 1 किती होईल 3, 3 मायनस 3, सो दॅट इज 0. डिस्प्लेसमेंट सुद्धा काय मिळेल इथं तुम्हाला 0च मिळेल. म्हणजे 7 नंबरचं आन्सर जे येईल ते काय येईल, ए ऑप्शन, दॅट इज 0 मीटर. काय मिळेल तुम्हाला 0 मीटर. ओके, आता प्रॉब्लेम नंबर आपण 8 नंबरचा सॉल्व करूया. न्यूमेरिकल्स तो पण आता बघा, प्रॉब्लेम नंबर 8 मध्ये काय म्हटलंय, व्हॉट इज द अँगल बिटवीन इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन ड्युरिंग द रिटायर्ड मोशन. बघा 8 नंबर मग आपल्याला काय दिलं, थेरोटिकल प्रॉब्लेम दिला बघा. त्याच्यामध्ये असं म्हटलं, व्हॉट इज द अँगल बिटवीन इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन ड्युरिंग द रिटायर्ड मोशन.
मग आता ॲक्सलरेशन ड्युरिंग द रिटायर्ड मोशन अँड डिस्प्लेसमेंट हे कोणाच्या अपोजिट डिरेक्शनला येते. ओके, रिटायर्ड मोशन काय असते व्हिलॉसिटीच्या अपोजिट डिरेक्शनला. आपण व्हिलॉसिटी पार्टिकल समजा ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे मूव्ह होते स्ट्रेट लाईनमध्ये. ओके, त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट ए बी आणि टाईमनुसार जर हे डिस्टन्स कव्हर करत असेल तर व्हिलॉसिटी, म्हणजे व्हिलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट काय झाले सेम डिरेक्शनला. आता ॲक्सलरेशन रिटार्डेशन येतं. रिटार्डेशन म्हणजे काय होत आहे, व्हिलॉसिटी डिक्रीज होत चालली. व्हिलॉसिटी डिक्रीज होत चालली म्हणजे ॲक्सलरेशन काय झालं, व्हिलॉसिटीच्या अपोजिट डिरेक्शन आलं. व्हिलॉसिटीच्या अपोजिट डिरेक्शनला म्हणजे डिस्प्लेसमेंट सुद्धा कसं आहे अपोजिट डिरेक्शनला आहे. लक्षात ना, म्हणजे डिस्प्लेसमेंट ए टू बी आणि ॲक्सलरेशन म्हणजे रिटार्डेशन कुठे येईल बी टू ए. कन्सेप्ट लक्षात आली. म्हणून इथं दोघांमध्ये अँगल किती येईल, दॅट इज अ 180 डिग्री. अपोजिट वेक्टर आहे, अपोजिट वेक्टर. ओके, आणि दोघांमध्ये अँगल किती येईल मग 90 डिग्री इन दिस 180 डिग्री म्हणजेच काय येईल पाय. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. कशासाठी, प्रॉब्लेम नंबर 8 साठी. आता प्रॉब्लेम नंबर 9 घेऊयात आपण. प्रॉब्लेम नंबर 9. प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये काय म्हणले बघा, द ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, द ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल starting from rest, varies with time, varies with time according to the relation A is equal to minus A omega square sin omega t. The displacement of particle at any time t will be इथे आपल्याला ऑप्शन नंबर दिलेले आहेत. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1 दिले बघा, -1/2 A ओमेगा स्क्वेअर sin ओमेगा t इंटू टी स्क्वेअर. ऑप्शन बी दिला आहे ए ओमेगा साइन ओमेगा टी. ऑप्शन सी दिला आहे ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि ऑप्शन डी दिला आहे तुम्हाला ए साइन ओमेगा टी. आता काय आन्सर येईल ते आपण इथे फाइंड आउट करूयात. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आणि ॲक्सलरेशन दिलेले आहेत. ओके, म्हणजे आपल्याला आता याला काय करायचं आहे, रिड्यूस करत चालायचं. त्यासाठी आपण इंटिग्रेशन ही मेथड यूज करणार इथं. ओके, मग आता बघा आपल्याला सोल्युशन ॲक्सलरेशन दिलं आहे, डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं. ॲक्सलरेशन काय दिलं आहे, ए इज इक्वल टू -a ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ओमेगा टी. आणि काय फाइंड करायचं आपल्याला, डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं. मग आता बघा कसं जाणार. मग आता ॲक्सलरेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, ॲक्सलरेशन इक्वल टू dv अपॉन dt. ओके, ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूयात. काय होईल बघा, dv अपॉन dt इज इक्वल टू -a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. इथं लक्षात द्या, स्मॉल ए काय आहे, कॉन्स्टंट आहे, ॲम्प्लिट्यूड म्हणायचं त्याला, तो ॲक्सलरेशन नाही. कॅपिटल ए इथं ॲक्सलरेशन. आता मग आता हा dt तिकडे पाठवूयात. dv इज इक्वल टू -a ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ओमेगा टी इंटू dt. आता आपण काय करायचं आहे, व्हिलॉसिटी फाइंड करूयात, नंतर डिस्प्लेसमेंट. आता व्हिलॉसिटी जर फाइंड करायचं असेल त्याला काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. मग आपण म्हणा टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला आपण इंटिग्रेशन टाकणार. मग काय बघा, इंटिग्रेशन dv इज इक्वल टू -a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी इंटू dt. मग आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हिलॉसिटी याचं इंटिग्रेशन येईल v ओनली, फक्त व्हिलॉसिटी. यासाठी फॉर्म्युला आहे
बघा इंटिग्रेशन ऑफ dx. आता याचं कोएफिशियंट आपण x⁻0 घेतला. x⁻0 म्हणजे किती 1. याचं इंटिग्रेशन जर घेतलं तर x⁻0 + 1 आपण 0 + 1 ओके म्हणजेच किती मिळेल x. म्हणजे dx इंटिग्रेशन काय आलं x. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला x⁻n × dx = x⁻n + 1 आपण n + 1 हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार आपण काय करतो याच्यामध्ये चेंजेस करतोय. मग dvचं इंटिग्रेशन काय आलं v. इथं a⍵² कॉन्स्टंट तो आउटसाईडला घेऊयात -a⍵² इंटिग्रेशन वर आहे sin ωt × dt. आता परत लक्षात घ्या इथं इंटिग्रेशन ऑफ sin at याचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू dt तर याचं इंटिग्रेशन साईनचं इंटिग्रेशन आहे -cos at अपॉन a. हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग आता इथं एक आहे ओमेगा आहे टी आणि डीज आहे ओके. तर मग हा फॉर्म्युला इथे यूज करणार आपण म्हणजे v इज काय होईल -a⍵² साईनचं इंटिग्रेशन -cos ωt अपॉन ओमेगा ओके. मग आता बघा इथला ओमेगा कॅन्सल होईल आणि मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजे व्हेलॉसिटी काय मिळेल तुम्हाला प्लस मायनस मायनस प्लस होऊन गेला 1 ओमेगा कॅन्सल. सो a⍵ cos ωt हे झालं तुमची व्हेलॉसिटी. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे. व्हेलॉसिटी मिळाली आपल्याला सो व्हेलॉसिटी इज इक्वल काय मिळालं a⍵ cos ωt. आता आपल्याला फाइंड करायचं डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी माहिती तुम्हाला व्हेलॉसिटी म्हणजे काय dx/dt रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू a⍵ cos ωt. सिन्स व्हेलॉसिटी इक्वल काय आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता आपल्याला dx फाइंड करायचं मग dt इकडे पाठवूयात. सो dx इक्वल टू a⍵ cos ωt. मग आता परत इंटिग्रेशन टाकणार दोन्ही साईडला म्हणजे आपल्याला काय मिळेल हा dt तिकडे पाठवलेला dt मल्टिप्लाय होईल आणि इंटिग्रेशन सबस्टिट्यूट केलं. आता dx चं इंटिग्रेशन काय मिळेल x इज इक्वल टू a⍵ कॉन्स्टंट इंटिग्रेशन वर आहे cos ωt × dt. x इज इक्वल टू a⍵ cos ωt चं इंटिग्रेशन काय येईल sin ωt अपॉन ओमेगा आणि मग x इक्वल टू a⍵ ओमेगा होऊन जाईल कॅन्सल काय येईल a sin ωt. दिस इज अ डिस्प्लेसमेंट. म्हणजे बघा तुम्हाला जर ॲक्सलरेशन -a⍵² sin ωt दिलं असेल त्यावेळेस तुम्हाला इथं डिस्प्लेसमेंट काय मिळालं a sin ωt. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो ऑसिलेशन या चॅप्टरमधला आहे. ज्यावेळेस आयसोलेशन आपण हे चॅप्टर डिस्कस करेल 12ला त्यावेळेस आपण हा कॉन्सेप्ट डेरिव्हेशनमध्ये बघणार आहे. पण तुम्हाला हे फाइंड आउट म्हणजे आयसोलेशनवरून डिस्प्लेसमेंट फाइंड करण्यासाठी इंटिग्रेशन हे मेथडने जावं लागतं आणि डिस्प्लेसमेंटवरून आयसोलेशनकडे जायचं जर असेल तर आपण काय करावं लागतं त्याला डिफरेन्शिएट करावं लागतं म्हणजे डेरिव्हेटिव्ह मेथड यूज करावी लागते. सो दिस इज द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 9. आता आपण प्रॉब्लेम नंबर 10 कडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 10 काय म्हणले बघूयात. प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये असं म्हणले बघा इफ द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल is 10 plus 2t square meter per second, then average acceleration of particle between 2 seconds and 5 seconds is first option है 2 meter per second square, second option है 4 meter per second square, third option है 12 meter per second square and last option है
14 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग हाऊ टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ दॅट प्रॉब्लेम. आपल्याला ॲव्हरेज ॲक्सलरेशन विचारलं आहे. ॲव्हरेज ॲक्सलरेशन. ओके, आता ॲव्हरेज ॲक्सलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजेच काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. आपल्याला व्हेलॉसिटी दिलेली आहे v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1. मग आता व्हेलॉसिटी दिली आपल्याला 10 प्लस 20 टी स्क्वेअर. मग आता v1 फाइंड करूयात. v1 इज इनिशियल व्हेलॉसिटी ॲट t इज इक्वल टू किती सेकंड दिला आहे, 2 सेकंड. मग व्हेलॉसिटी v इज इक्वल टू 10 प्लस 2 इंटू टी स्क्वेअर. 2 ची व्हॅल्यू 2 सेकंड टाकली म्हणजे किती होईल, 10 प्लस 4 प्लस 2 8 म्हणजे किती होईल, 18 मीटर पर सेकंड. म्हणजे v1 किती झाला तुमचा, 18 मीटर पर सेकंड. आता v2 फाइंड आउट करूयात. नाव v2 ॲट t इज इक्वल टू t2 इज इक्वल टू किती, 5 सेकंड. मग v2 इज इक्वल टू 10 प्लस 2 इंटू t किती 5 त्याचा काय स्क्वेअर. मग 10 प्लस 2 इंटू 25 म्हणजे किती होईल, 10 प्लस 50 म्हणजेच किती झालं, v2 60 मीटर पर सेकंड. मग आता ॲक्सलरेशन बघा, ॲव्हरेज ॲक्सलरेशन. मग ॲव्हरेज ॲक्सलरेशन येईल तुमचं v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1. v2 किती आहेत 60, v1 किती आहेत 18 अपॉन t2 किती आहेत t2 टाईम 5 मायनस t1 किती 2 सेकंड म्हणजे किती होईल, 18 मायनस 16 इज 42 अपॉन 3 दॅट इज 14 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज ॲक्सलरेशन मिळालं, ॲव्हरेज ॲक्सलरेशन मिळालं 14 मीटर पर सेकंड. सो दिस इज युअर ऑप्शन. सो लास्ट ऑप्शन इज करेक्ट. तर बघा अशा पद्धतीने आपण इथं टास्क 4 वरची सगळी डाऊट्स आपण इथं घेतलीत 1 to 10. ओके, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जर तुम्हाला काही अडचण आले तर मला परतही तुम्ही डाऊट सेंड केली तरी चालेल. आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. लेक्चर जर आवडलं असेल तर आपल्या आजच्या लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.